ओके, तर गाईज आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आणि हे काइनमास्टर तुम्हाला हवं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तर सिम्पली तुम्हाला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायच्या नंतर इथे बघू शकता तुम्हाला न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन जे असेल यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर जो 2 नंबरचा रिसिव्ह आहे 9.16 हा रिसिव्ह सिलेक्ट करून खाली तुम्हाला क्रिएटचा ऑप्शन जे असेल बघू शकता यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर डायरेक्टली तुम्हाला 1 नंबरला करायचं का इथे बघू शकता एक ऑप्शन दिसत असेल. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि इथे एक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे. बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्या नंतर याची जी लेंथ आहे ही तुम्हाला 18 सेकंदापर्यंत घेऊन टाकायची किंवा 19 सेकंदाच्या आसपास घेऊन टाकायची, कारण की आपलं टेम्पलेट जे आहे ते 19 सेकंदाचं आहे. ठीक आहे, घेतल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय एक बॅकग्राऊंडच्या फर्स्ट साईडला यायचं आहे. फर्स्ट साईडला आल्याच्या नंतर तुम्हाला इथे लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आणि इथं तुम्हाला एक मी टेम्पलेट दिलेलं आहे. ते टेम्पलेट सिम्पली तुम्हाला ॲड करायचं आहे. हे टेम्पलेट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. ठीक आहे, तर हे ॲड केल्याच्या नंतर इथे बघू शकता तुम्हाला स्प्लिट स्क्रीनचं ऑप्शन दिसत असेल यावरती क्लिक करायचं आहे आणि याला फुल स्क्रीन करून टाकायचं आहे. फुल स्क्रीन केल्याच्या नंतर सिम्पली यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे खाली क्रोमाकीचं ऑप्शन दिसत असेल बघू शकता. क्रोमाकीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथे बघू शकता तुम्हाला इनेबलचं ऑप्शन दिसत असेल. हे बटन तुम्हाला इनेबल करायचं आहे. इनेबल केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल. ठीक आहे, आल्याच्या नंतर ही वरलीची ड्युरेशन ही तुम्हाला थोडीशी इकडं सरकवायची आहे, 40च्या आसपास घ्यायची आहे. घेतल्याच्या नंतर ओके करायचं. ठीक आहे, ओके केल्याच्या नंतर असा इंटरफेस तुमच्यासमोर येऊन जाईल. तर आता आपल्याला इथं फोटो ॲड करायचे. तर सिम्पली तुम्हाला करायचं काय एकदम सोपं आहे, जास्त काही अवघड नाही, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर सिम्पल तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर बड्डे बॉयचा तुम्हाला पहिला फोटो इथे ॲड करायचा. ठीक आहे, तर तुम्ही तुमच्या हिशोबाने जो पण फोटो असेल त्यांचा कोणाचा बड्डे ॲड असेल त्यांचा तुम्हाला फोटो इथं सिम्पली ॲड करायचा आहे. ॲड केल्याच्या नंतर इथे 3 डॉटवर जायचं आणि याला सेंड टू बॅक करायचं. सेंड टू बॅक केल्याच्या नंतर इथे बघू शकता असा इंटरफेस येऊन जाईल. तर याला पूर्ण ओपन होऊन द्यायचं आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे पूर्ण जी लेंथ आहे पूर्ण तुम्हाला ओपन होऊन द्यायची. ठीक आहे, बघू शकता पूर्ण लेंथ ओपन झालेली. त्यानंतर तुम्हाला याला जे असं झूम करायचं आहे फोटोला. ठीक आहे, तर इथे बघू शकता थोडंसं अजून झूम करून घेऊया. अशा प्रकारे तुम्हाला इथं याला झूम करून टाकायचं. ठीक आहे, बघू शकता आणि एकदम परफेक्टपणे ॲडजस्ट करायचं आहे अशा प्रकारे. ठीक आहे, तर आता हा फोटो व्हाईट स्क्रीन कधी येते तिथपर्यंत तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे, एकदम पूर्ण व्हाईट स्क्रीन आल्याच्या नंतर तुम्हाला याला कट करायचं आहे. ठीक आहे, समोरील पार्ट. तर बघूया आपण इथे बघू शकता थोडंसं छोटं करून घेऊया आणि इथे बघू शकता पूर्ण व्हाईट स्क्रीन झालेली आहे. तर तुम्हाला आता इथं कात्राच्या ऑप्शनवरती क्लिक करून सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून समोरील पार्ट कट करायचा आहे. कट केल्याच्या नंतर परत लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर सेकंड नंबरचा फोटो तुम्हाला सिम्पली इथनं ॲड करायचा आहे. जसं की मी इथे बघू शकता आता सेकंड नंबरचा फोटो ॲड करतोय. अशा प्रकारे ॲड केल्याच्या नंतर आता जी लेअर आहे ती बघायची आपल्याला. बघू शकता या साईडनं निघते सिम्पली इथं इथपर्यंत. ठीक आहे, व्हाईट पूर्ण जिथपर्यंत व्हाईट पूर्ण बॅकग्राऊंड होत नाही तिथपर्यंत. इथे बघू शकता इथं व्हाईट होत आहे. कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, समोरील पार्ट कट करायचा आहे. ठीक आहे, केल्याच्या नंतर आता इथे बघू शकता या फोटोला आपल्याला 3 डॉट देऊन याला सेंड टू बॅक करायचं आहे. सेंड टू बॅक केल्याच्या नंतर याला अशा प्रकारे झूम करायचं. ठीक आहे, झूम केल्याच्या नंतर याला इथं अशा प्रकारे आपल्याला ॲडजस्ट करून घ्यावा लागेल. तर बघू शकता हा पण फोटो ॲड झालेला आहे. हा फोटो ॲड झाल्याच्या नंतर परत तुम्हाला इथं तिसरा फोटो ॲड करायचा. लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि तिसरा फोटो आपला इथं सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सगळे फोटो ॲड करायचे. जे तुम्हाला जिथं व्हाईट स्क्रीन येते तिथं तुम्हाला फोटो जो आहे ॲड करायचा आहे. ठीक आहे, समोरील फोटो ॲड करून टाकायचा. ठीक आहे, आता इथे बघू शकता इथं पूर्ण व्हाईट स्क्रीन होते. सिम्पली परत तुम्हाला कट करायचे आणि याला सेंड टू बॅक करायचे आणि फुल स्क्रीन करून टाकायचं. ठीक आहे, तर फुल स्क्रीन तुम्ही त्या कात्रा साईडच्या ऑप्शनवर जाऊन पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, त्यानंतर परत तुम्हाला 3 डॉटवर जायचं आणि याला सेंड टू बॅक करायचं आहे. सेंड टू बॅक केल्याच्या नंतर हे पण इथं बघू शकता परफेक्टपणे ॲडजस्ट होऊन जाईल. तर परत तुम्हाला पुढल्या फोटोवरती ॲड करायचं आहे. ठीक आहे, तर आपण आता पुढला फोटो ॲड करून घेऊया. आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम येत असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भावांनो, कारण की मी तुमच्यासाठी असेच इथे एडिटिंगचे ट्युटोरियल आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर याला पण आपण फुल स्क्रीन करून टाकूया आणि इथं बघू शकता तुम्हाला याला 3 डॉटवर जाऊन सेंड टू बॅक करायचं. ठीक आहे, सेंड टू बॅक केल्याच्या नंतर परत व्हाईट स्क्रीन होती पूर्ण तिथपर्यंत यायचं आहे. इथे बघू शकता इथं होते बहुतेक. ठीक आहे, इथे. ठीक आहे, सिम्पल इथनं समोरील पार्ट कट करून टाकायचं आहे. आणि तुम्हाला कोणती स्टेप कळाली नाही, काही प्रॉब्लेम झाला, काही स्टेप कळाली नाही तर तुम्ही मला कमेंट करा. जो पण तुमचा काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल. ठीक आहे, आणि तुम्हाला माझ्याशी काही पर्सनली बोलायचं असेल तर तुम्ही मला इंस्टावरती मेसेज करू शकता. इंस्टाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि तुम्ही अजून पण मला इंस्टाला फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा. ठीक आहे, तर बघू शकता अशा प्रकारे. आता बघूया इथं परत व्हाईट स्क्रीन आलेली आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. तर मी आता पूर्ण फोटो ॲड करून घेतो फास्टमध्ये.
तर बघू शकता सगळे फोटो ॲड केलेले. फोटो ॲड केल्याच्या नंतर परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर मी तर सिम्पली तुम्हाला एक टेम्पलेट दिलेलं आहे. टेम्पलेट तुम्हाला ॲड करायचं आहे. ॲड केल्याच्या नंतर याला बघू शकता इथं स्प्लिटच्या ऑप्शनवर जाऊन फुल स्क्रीनच्या ऑप्शनवर जाऊन याला फुल स्क्रीन करायचं आहे. आणि इथं खाली तुम्हाला ब्लेंडिंगमध्ये यायचं आहे आणि याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. ठीक आहे, तर आपण याला ब्लेंडिंगमध्ये येऊया आणि याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर यावरती जे सॉन्ग आहे ते आपल्याला इथं ऑफ करायचं. ठीक आहे, ऑफ केल्याच्या नंतर तुमचा व्हिडिओ आता पूर्ण बनून रेडी झालेला आहे. मी तुम्हाला प्ले करून दाखवतो. ठीक आहे, की कसा बनवून रेडी झालेला आहे. तर बघू शकता एकदम कडकपणे बनवून रेडी झालेला आहे. जास्त काही मी तुम्हाला प्ले करून दाखवत नाही भावना, कारण की कॉपीराईटचा इश्यू येऊ शकतो. तर बघू शकता व्हिडिओ पूर्ण बनवून रेडी झालेला आहे. सिम्पली तुम्हाला इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचे आणि याला 1080 मध्ये याला इथं सेव्हच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला सेव्ह करून घ्यायचे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ खरंच आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, कारण की त्यांना पण अशी एडिटिंग शिकायला मिळेल आपल्या चॅनलवरती. तर चला भेटूया नव्या व्हिडिओच्या ट्युटोरियलमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.